Hello, good afternoon, friends. This is a warm welcome from the Department आणि of. मी एक नवीन सिम कार्ड घेतलं. We are going to start the lecture very soon, and it is about the objective type questions on grammar part. So, I welcome you all. आपण या अगोदर प्रोज लेसनवर आधारित क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर आता आपला फोकस हा व्याकरण आधारित जे प्रश्न आहेत तर त्यांची प्रश्न आणि उत्तर यांचा सराव आपण या दरम्यान घेणार आहोत. So MCQs on grammar. So first of all, we'll see questions on the use of articles. तर अ and द यापैकी योग्य आर्टिकल वापरता येणं या संदर्भात आपले हे पुढील प्रश्न असणार आहे. So the very first question is in front of you. She is dash dash well-known singer, and in bracket it is said that use अ ऑब्लिक अँड ऑर द. तर या अ अँड द या तीन आर्टिकल पैकी उपपदापैकी योग्य आर्टिकल आपण लिहायचं आहे. अँड द करेक्ट आन्सर इज ए. शी इज अ वेल नोन सिंगर. ओके, तर इथे योग्य आर्टिकल आपल्याला अ म्हणून वापरायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 2. विनोद वॉन्ट्स टू जॉईन डॅश डॅश युनिव्हर्सिटी. आता इथे तुम्हाला ए ई आय ओ यू म्हणजे हे जे काही वावेल आहे ते वावेल पैकी तुम्हाला इथे दिसेल, पण तसं जरी असलं तरी त्याचा उच्चार हा कॉन्सनंट सारखा होतो, म्हणजे व्यंजनासारखा होतो. युनिव्हर्सिटी म्हणून तिथे अॅन युनिव्हर्सिटी असं नाही येता, तिथे अ युनिव्हर्सिटी असं येणार आहे. मीन्स द करेक्ट आन्सर इज अ युनिव्हर्सिटी. Okay, and then we'll move to the next question. तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसते का? आर यू एबल टू सी द स्क्रीन प्रॉपरली? व्यवस्थितपणे स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस स्टुडंट्स? येस सर. ओके, माझा आवाज व्यवस्थितपणे येतोय ना? हो सर. तर पुढील प्रश्न आहे बघा. ही इज डॅश डॅश फास्टेस्ट स्प्रिंटर इन इंडिया. आता स्प्रिंटर शब्दाचा अर्थ तुम्हाला कदाचित लक्षात आला नसेल किंवा माहिती नसेल. तर स्प्रिंटर मीन्स रनर. सो ही इज डॅश डॅश फास्टेस्ट स्प्रिंटर इन इंडिया. आता इथे ऑलरेडी तिथे तुम्हाला थर्ड ऑप्शन जे आहे म्हणजे फर्स्ट इज अ अँड द, तर यापैकी कोणतं वापरायचं आहे. तर इथे द आर्टिकल का वापरायचं तुम्हाला याचं स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो. कारण जे आपलं ज्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री असते तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरत असतो. जसं की फास्ट, फास्टर आणि म्हणजे फास्टेस्ट. फास्टेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे अँड देअरफॉर वी हॅव टू यूज द आर्टिकल. बरोबर. तर हे तिथे द आर्टिकल आपण त्यासाठी वापरायचं आहे. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4. वन ऑफ डॅश बॉईज इज माय यंगर ब्रदर. बघा, ज्यावेळेस आपण म्हणजे स्पेसिफिक किंवा एक म्हणजे ग्रुपचा ज्यावेळेस आपण विचार करतोय, म्हणजे बॉईज म्हणजे त्याचा एक समूह झाला आणि म्हणून त्याच्या अगोदर आपण काय करत असतो तर तिथे द आर्टिकल वापरायचं असतं. आणि वन ऑफ द बॉईज इज माय यंगर ब्रदर, की ह्या मुलांच्या घोळक्यामध्ये किंवा समूहामध्ये माझा लहान भाऊ आहे, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. सो द करेक्ट आन्सर इज द. बघा, वरती पण तुम्हाला दिसेल की इथे म्हणजे जी सुपरलेटिव्ह डिग्री आहे त्याच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरलेलं आहे. वी युज्ड द आर्टिकल बिफोर द सुपरलेटिव्ह डिग्री of the adjective here. And in the next question you can see that she is dash dash honest girl. आता इथे तुम्हाला याच्यावरती
एच दिसत असेल या शब्दामध्ये, पण तरी त्याचा उच्चार ऑनेस्ट असा होतो. म्हणजे ए ई आय ओ यू हे जे स्वर आहे यापैकी त्याचा उच्चार होतो, आणि म्हणून त्याच्या अगोदर आपण काय करत असतो, आर्टिकल वापरताना इनडेफिनिट आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे, आणि ते आपण ॲन हे आर्टिकल वापरणार आहोत. बरोबर. ॲन ऑनेस्ट असं त्याचा उच्चार होतो. जरी तुम्हाला दिसताना ते कॉन्सनंट दिसत असेल, पण त्याचा जो साऊंड आहे, जो तर ते वावेल साऊंडने त्याची सुरुवात होतो. त्यामुळे आपल्याला तिथे काय करायचं, ॲन हे आर्टिकल वापरायचं. सो वी विल टर्न टू द नेक्स्ट पेज. Just a minute. I just want to make a screenshot of the present students. Right now, there are 6 students online. I hope these objective questions will be useful for you in the examination. So we will turn to the next page, and on the next page, you will find question number 6. There are 3 copies of dash dash Bible in the library. आता इथे बघा, इथे जे तुम्हाला अ अँड द 3 ऑप्शन दिसतात, त्यापैकी आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते सी आहे, द. का? कारण जे जे काही धर्मग्रंथ आहेत किंवा त्याचं जे काही स्क्रिप्चर आहे, जसं की रामायणा, महाभारता, बायबल, कुराण वगैरे, तर हे काय आहे, वन अँड ओनली आहे. बरोबर. आणि आणि ते जे काय म्हणजे एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याच्या अगोदर आपण द हे डेफिनेट आर्टिकल वापरत असतो. बरोबर. म्हणून इथे काय आहे, देर आर 3 कॉपीज ऑफ द बायबल इन द लायब्ररी. ओके, तर इथे द हे आर्टिकल असणार आहे. देन नेक्स्ट वन, number 7. I bought dash dash kilogram of apples. बघा, आता हे जे आहे म्हणजे किलोग्राम म्हणजे 1 2 3 असं आपण जे जिथे आपण नंबर मध्ये काउंट करू शकतो, तर अशा स्वरूपाचं नाऊन असल्यामुळं, हे काउंटेबल असल्यामुळं आपण त्याच्या पुढे अ वापरत असतो. जर समजा किलोग्रॅम्स असलं तर एकापेक्षा अनेक असते, म्हणून तिथे आपल्याला हे आर्टिकल वापरता आले नसते. बरोबर. तर तिथे आपल्याला अ म्हणजे अचा अर्थ 1 एक असा होतो, अँडचा पण अर्थ 1 असा होत असतो. बरोबर. पण इथे आपण आता अ आर्टिकल वापरणार आहोत, आणि दॅट इज द करेक्ट आन्सर. So the correct answer is I bought a kilogram of apples. ओके. आता त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे प्रिपोजिशनचा, आणि जे प्रिपोजिशन्स आपण इथे पुढे जाता अभ्यासणार आहोत किंवा त्याच्यावरती आपण काय प्रश्न पाहणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 8. ज्योती केप्ट द पॅन डॅश डॅश द स्टोव. स्टोव वरती आपण काय करत असतो, तो पॅन किंवा जो तवा आहे तो आपण ठेवत असतो. बरोबर. सो फर्स्ट ऑप्शन इज ऑन, देन सेकंड ऑप्शन इज इन, आणि थर्ड ऑप्शन इज टू. बरोबर. तर यातला करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे फर्स्ट ऑप्शन, दॅट इज ऑन. ज्योती केप्ट द पॅन ऑन द स्टोव. बरोबर. त्याची जी डायरेक्शन आहे ती आपल्याला कळते की कुठे ठेवायचं आहे. स्टोवच्या खाली तर आपण ठेवू शकत नाही. बरोबर. तर एक्झॅक्ट स्टोव वरती आपण ठेवतोय, म्हणून ऑन हे त्या ठिकाणी वापरलं जाते. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज द रेड टी शर्ट इज डॅश डॅश द कबर्ड. आता जे कपाट आहे ते कपाटाच्या खाली तर काय आपण टी शर्ट ठेवू शकत नाही, कपाटाच्या वरती आपण ठेवू शकत नाही. आपण काय करू शकतो, कपाटामध्ये टी शर्ट ठेवू शकतो. बरोबर. म्हणजे इथे त्याचं आपल्याला इथे कोणता ऑप्शन घ्यावा लागेल, बी, अँड इट इज इन. द रेड शर्ट इज इन द कबर्ड. बरोबर. तुम्हाला समजतंय ना? आर यू गेटिंग द पॉइंट ऑर नॉट? हॅलो.
students? Then the next one, Yes, sir. question number 10. Gauri had been playing badminton. आता इथे पुढे 3 ऑप्शन आहे. A from, B since and C to. तर Gauri had been playing badminton that is morning. So the correct answer is option number 2, since morning. सकाळपासून ती खेळत आहे. एका विशिष्ट म्हणजे पॉइंट ऑफ टाइम पासून जर ती क्रिया घडत असेल तर तिथे आपण सिन्स हे वापरत असतो. आणि कुठून कुठपर्यंत जर असं असेल तर फ्रॉम आणि टू असे 2 वेगळे वापरावे लागले असते. तर त्यावरील प्रश्न पुढे येतील. बघा. देन नेक्स्ट क्वेश्चन, आवर लेक्चर विल बी हेल्ड. आता इथे 2 आहे म्हणजे फ्रॉम आणि टू अशा स्वरूपाचं आहे. बघा, म्हणजे कुठून कुठपर्यंत आपलं लेक्चर असतं. की सध्या आपलं जे लेक्चर आपण शेड्यूल केलेलं आहे ते 1:30 to 2:10, बरोबर. म्हणजे 1:30 ते 2:10 पर्यंत आपलं लेक्चर असणार आहे 40 मिनिटाचं, बरोबर. आपलं जे ऑनलाईन लेक्चर होतं. तर इथे बघा, आवर लेक्चर विल बी हेल्ड. तर आपलं काय घ्यावं लागेल? ऑप्शन नंबर सी, फ्रॉम 9 AM टू 9:40 AM. म्हणजे फ्रॉम आणि टू हे आपल्याला यामध्ये काय करावं लागणार आहे तर घ्यावे लागणार आहेत. देन नेक्स्ट वन, प्रमिला स्टेड इन अकोले. आता इथे डॅश डॅश 15 months किंवा 10 years, तर ती एवढे वर्ष तिथे राहिली, तिथे तिने वास्तव्य केलं अशा अर्थानं. तर मग ती तिथे आपलं काय घ्यावं लागेल? प्रमिला स्टेड इन अकोले फॉर 15 months. तर या कालावधीमध्ये ती तिथे राहिली किंवा अमुक एखादी व्यक्ती त्या ठिकाणी राहिली, त्यासाठी फॉर हे प्रिपोजिशन आपलं वापरावं लागेल. प्रमिला स्टेड इन अकोले फॉर 15 months. बघा. देन नेक्स्ट वन, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी डॅश डॅश बीइंग लेट. आता यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहे त्यातलं जे करेक्ट आन्सर आहे ते फॉर आहे. सॉरी फॉर असं आपल्याला म्हणता येतं. सॉरी ऑफ किंवा सॉरी टू असं म्हटलं जात नाही. तर ती जी एक पेर आहे किंवा जोडगोळी आहे तर त्यातलं आपल्याला तिथे सॉरी नंतर फॉर हेच त्या ठिकाणी प्रिपोजिशन येतं. लक्षात घ्या. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर बिंग लेट किंवा सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स असं आपण म्हणत असतो, बरोबर. देन शी इज फॉन्ड. जसं आपण इथं सॉरी नंतर फॉर येतं तसंच इथे फॉन्ड नंतर ऑलवेज ऑफ येत असतं. फॉन्ड फॉर असं येत नाही किंवा फॉन्ड ऍट असंही येत नाही. फॉन्ड ऑफ किटन्स असं ते येईल. म्हणून करेक्ट आन्सर तिथे ऑफ असणार आहे. शी इज फॉन्ड ऑफ किटन्स. ओके. देन नेक्स्ट वन, द बॉस इज क्वाईट हॅपी डॅश डॅश हिज न्यू टीम. म्हणजे बघा, आपल्याला असं एक लक्षात ठेवावं लागेल की फॉन्ड असेल तर फॉन्ड नंतर ऑफच येतो. त्यानंतर वरती जिथे आपण जे दिलेलं आहे की सॉरी फॉर असंच येणार आहे. आणि त्यानंतर हॅपी इथे या वाक्यामध्ये तरी आपल्याला द बॉस इज क्वाईट हॅपी विथ हिज न्यू टीम असंच म्हणावं लागेल आपल्याला, बरोबर. तर हे करेक्ट आन्सर आहे. हॅपी बाय असं येणार नाही किंवा हॅपी ऍट असं येणार नाही, तर हॅपी विथ असं आपल्याला इथे घ्यावं लागेल, बरोबर. आणि हे त्याचं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. सो द बॉस इज क्वाईट हॅपी विथ हिज न्यू टीम. देन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 16. येस्टरडे शी लेफ्ट. आता इथे लेफ्ट नंतर आपण फॉर हेच आर्टिकल वापरावं लागतं. हेच आर्टिकल वापरायला जाईल. आणि म्हणून इथे ते ऐकायलाही कानाला काय होतं आपल्याला ते योग्य वाटतं, करेक्ट वाटतं. येस्टरडे शी लेफ्ट फॉर नागपूर. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, लेट्स गो टू मार्केट. त्यानंतर डॅश डॅश माय बाईक. लेट्स गो टू मार्केट ऑन माय बाईक. ही त्याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18, ग्रँडमदर कट्स द वॉटरमेलन डॅश डॅश अ नाईफ. विथ अ नाईफ की बाय अ नाईफ की फ्रॉम अ नाईफ. तर इथे कट द वॉटरमेलन विथ अ नाईफ, म्हणून इथे फर्स्ट ऑप्शन जे आहे ए विथ, हे त्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल. दॅट इज द करेक्ट आन्सर. देन विल मूव्ह टू द नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 19. वी वेंट डॅश डॅश द सिटी मॉल डॅश डॅश द shopping. So the correct one is the pair of B, and it is we went to the city mall for the shopping. बरोबर. तर टू आणि फॉर या ठिकाणी कुठे आणि कशासाठी, बरोबर, मीन्स फॉर व्हॉट पर्पज, फॉर द शॉपिंग अँड वेअर टू द सिटी मॉल. बरोबर. तर त्याच्यातून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कळत असतं, म्हणजे प्लेस कळतं, डिरेक्शन कळतं, त्यानंतर पर्पज कळतो. बरोबर. तर याच्यासाठी तसेच प्रिपोजिशन आपल्याला वापरायचे असतात. देन नेक्स्ट वन, वी सॉरी इथे वेअर असं असायला पाहिजे. तिथे लिहिताना जरा थोडी मिस्टेक झाली, जर राहिलं तिथे लिहायचं वेअर इज ही गोईंग, WHERE असं घ्या त्या ठिकाणी. वेअर इज ही गोईंग टू. बरोबर. तर मग ते कसं होईल, तर त्याचं तिसरं जे आहे तर ते बरोबर असणार आहे. वेअर इज ही गोईंग टू, तो कुठे चाललेला आहे. गोईंग टू, आय एम गोईंग टू स्कूल, आय एम गोईंग टू मार्केट, या स्वरूपाचं ते जोडून त्याला गोईंग नंतर टू हे प्रिपोजिशन त्यामध्ये येतं. ओके. देन क्वेश्चन नंबर 21, प्रांजल इज लुकिंग डॅश डॅश अ न्यू लॅपटॉप. तर लुकिंग फॉर असं त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे. फॉर का, तर म्हणजे कशाच्या तरी शोधात असणं, किंवा आपण त्याच्या बाबतीत आय मीन सर्च ऑफ असं ज्यावेळेस आपण म्हणतो, किंवा लुकिंग फॉर असं या ठिकाणी येतं ह्या वाक्यामध्ये. बरोबर. सो प्रांजल इज लुकिंग फॉर अ न्यू लॅपटॉप. 22, व्हॉट इज द पास्ट टेन्स ऑफ द वर्ड टेक. बघा आता आता म्हणजे प्रिपोजिशनचे त्यावरील प्रश्न आता आपल्याला संपले असून पुढचे प्रश्न सुरू झालेत. जो आपला टेन्स फॉर्म आहे, म्हणजे आपलं जे काही वर्ब फॉर्म जे आहे त्याचं म्हणजे पास्ट फॉर्म असेल आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म असेल, तर ही याच्यातून आपल्याला ओळखायची आहे. सो व्हॉट इज द पास्ट टेन्स ऑफ द वर्ड टेक. आता टेक हा जो वर्ब आहे त्याचा पास्ट फॉर्म काय आहे, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाचं मूळ रूप V1, V2, V3, किंवा त्याला आपण V1, त्यानंतर आपण त्याला VP किंवा पास्ट फॉर्म ऑफ वर्ब, आणि जे तिसरं रूप आहे त्याला VPP, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब असं आपण म्हणत असतो. तर इथे याचं आपल्याला काय करायचं आहे, पास्ट टेन्स म्हणजे V2 आपल्याला काय करायचं, आयडेंटिफाय करायचं आहे. तर टेक दुसरं रूप आहे टूक आणि तिसरं रूप आहे टेकन. तर इथे करेक्ट आन्सर आहे टूक. सो द पास्ट टेन्स ऑफ द वर्ड टेक इज टूक. लक्षात घ्या, कारण हा इरेग्युलर वर्ब आहे. बघा, रेग्युलर वर्ब मध्ये ईडी फॉर्म येतो आणि इरेग्युलर वर्ब मध्ये त्याचं वेगळं रूट असतं. रूट मध्ये पूर्णपणे चेंज होऊन जातो. ठीक आहे. हे मी तुम्हाला वर्गात शिकवलं होतं, तुम्हाला आठवत असेल. आठवतंय का? येस. Then the next one, 23, which of the following is a correct past tense form of the verb. आता इथे वर्बचे 3 रूप दिलेले आहेत.
जसं वरती आपण म्हणलो की टेक, टूक आणि टेकन, बरोबर. तसंच हा पण एक इरेग्युलर व्हर्ब आहे की ज्यात तुम्हाला काय होतं, ईडी फॉर्म दिसत नाही. तर मग यातला पास्ट टेन्स फॉर्म ओळखायचा आहे. म्हणजे जो काही पास्ट टेन्स आहे, क्रियापदाचं दुसरं रूप, भूतकाळी रूप हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर यातलं जे करेक्ट आन्सर आहे ते कोणतं आहे? येस, विच इज द करेक्ट आन्सर? So the correct answer is B. Got. गेट हे क्रियापदाचं मूळ रूप आहे. गॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आणि सी, गॉटन हे तिसरं रूप आहे. तर म्हणजे अमेरिकन इंग्लिशमध्ये आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये त्या बाबतीत काय आहे, काही थोडेसे बदल आहेत. तर गॉट आणि म्हणजे तिसरं रूप आहे, काही वेळेस गॉट येतं, तर ते अमेरिकन इंग्लिशमध्ये गॉटन असं पण म्हणलं जातं. जसं की म्हणजे फॉरगेट, फॉरगॉट आणि फॉरगॉटन त्या स्वरूपाचं आहे. पण आपलं दुसरं रूप आहे इथे गॉट म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे, आपल्याला विचारलं पास्ट टेन्स मीन्स द पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. देन नेक्स्ट वन इज, पुढील प्रश्न बघा, लुक इज ए डॅश डॅश. तर खालील पर्यायपैकी आपल्याला द्यायचं आहे की आपण समजा याचे जर दुसरं रूप आणि तिसरं रूप पाहिलं, लुक दुसरं रूप त्याचं काय येईल? लुक्ड म्हणजे ईडी फॉर्म येईल. आणि तिसरं रूप पण काय येईल? लुक्ड असं येईल. म्हणजे ज्याला ईडी फॉर्म वापरला जातो तर ते रेग्युलर व्हर्ब येतं. आणि म्हणून द करेक्ट आन्सर इज रेग्युलर व्हर्ब असं आहे. ठीक आहे, सो इट इज द करेक्ट आन्सर. लुक इज ए रेग्युलर वर्ब. बघा, तर मग पुढचा प्रश्न तुम्हाला इथे दिसेल की राईट इज ए डॅश डॅश वर्ब. तर मग राईट हा कोणता वर्ब आहे? जसं की लुक, लुक्ड, लुक्ड, तसं राईटचं दुसरं रूप आणि तिसरं रूप काय आहे? येस, उत्तर द्या. तुम्ही ऐकताय ना? आर यू लिस्निंग टू ऑर नॉट, स्टुडंट्स? इफ येस, देन गिव्ह आन्सर. राईट ह्या क्रियापदाचं दुसरं रूप आणि तिसरं रूप काय आहे सांगा. Sir, wrote and written. येस, करेक्ट, व्हेरी गुड. तर मग दुसरं रूप रूट आहे, तिसरं रूप रिटर्न आहे. म्हणजे त्याचं जो ईडी फॉर्म येत नाही, तर हे इरेग्युलर वर्ब म्हणून आपल्याला त्याला काय करावं लागेल, तिथे करेक्ट आन्सर इथं लिहावं लागेल की इट इज इरेग्युलर वर्ब. ओके, राईट is an irregular verb. Then the next one, number 26. What is the past participle of see? आता पास्ट पार्टिसिपल विचारलंय, पास्ट टेन्स विचारला नाही, पास्ट फॉर्म नाही विचारला, पास्ट पार्टिसिपल विचारलाय. म्हणजे त्याचं कोणतं रूप विचारलंय? तिसरं रूप विचारलंय, बरोबर. सी हा जो शब्द आहे याचं काय वापरलंय? तिसरं रूप जे आहे ते विचारलेलं आहे. तर मला सांगा, त्याची तीनही रूप तुम्हाला माहित आहेत का? म्हणजे सीचं दुसरं आणि तिसरं रूप. सीचं दुसरं रूप काय आहे? Saw. सॉ आहे, बरोबर. SAW सॉ. आणि ती तिसरं रूप काय आहे? Seen. सीन, बरोबर. SEEN, सीन. आणि म्हणून द करेक्ट आन्सर इज पास्ट पार्टिसिपल फॉर ऑफ सी इज सीन, बरोबर आहे. सी, सॉ, सीन, म्हणून त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म काय आहे? सीन हे आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द नेक्स्ट क्वेश्चन इज, यू डॅश डॅश अटेंड द ऑनलाईन लेक्चर रेग्युलरली. आता इथे काय करायचं? यूज मॉडल ऑक्झिलरी टू शो ऑब्लिगेशन. तर तुम्हाला हे करावेच लागेल, किंवा तुमचं एक ऑब्लिगेशन किंवा कर्तव्य म्हणून आपल्याला तिथे काय करायचं? योग्य या तीन पैकी एक मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे. तर इथे आपल्याला या तिन्हीमध्ये जे ऑब्लिगेशन दाखवत आहे, तर ते आपण कोणतं वापरू शकतो? तर आपण सी, शुड हे आपण या ठिकाणी काय करू शकतो? वापरू शकतो. यू शुड अटेंड द ऑनलाईन लेक्चर्स रेग्युलरली. जे काय करणार त्याच्यामध्ये ऑब्लिगेशन दाखवणार आहे.
पण समजा आपण जर इथे समजा मस्ट असता मस्ट जर आपण वापरला तर ते खूप जास्त तुम्हाला हे करावंच लागेल असं त्याच्यातून काय होत असतं दाखवत असतो. पण शुड हा पण त्यातून आपलं ऑब्लिगेशन दाखवता येतं. आपण आता शेवटचे 3-4 प्रश्न आता पाहतोय. इथे आता आपल्याला पुढील प्रश्न दिसतोय क्वेश्चन नंबर 28. सूरज डॅश डॅश बी आउट ऑफ द सिटी डॅश डॅश यूज मॉडल ऑक्झिलरी टू शो प्रोबॅबिलिटी शक्यता तो कुठेतरी गेला असेल असं आपण ज्यावेळेस दाखवायचं असेल तर आपण तिथे काय वापरतो सूरज. द करेक्ट आन्सर इज माइट. सूरज माइट बी out of the city. So might is the correct answer of this question. And then question number 29. You dash dash follow these rules. आता इथे ऑब्लिगेशनच्या ऐवजी तर काय कंपल्शन आहे. तुम्हाला हे करावेच लागणार आहे. बरोबर. तर असं एखादी गोष्ट आपण म्हणतो ना ही मस्ट आहे. मस्ट आहे म्हणजे काय आहे ते कंपल्शन आहे आणि तुम्हाला ते करावंच लागेल. तर अशा वेळेस काय होतं आपल्याला यू मस्ट फॉलो दीज रूल्स. बरोबर. म्हणून इथे आपल्याला मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वापरावं लागेल. यू मस्ट फॉलो दीज रूल्स. नेक्स्ट वन. पुढे जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत त्याच्या संदर्भातील 2-3 प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 30. डॅश डॅश इज युज्ड टू सेपरेट वर्ड्स इन सेंटेन्स. वाक्यातील शब्द एकमेकापासून सेपरेट करण्यासाठी वेगवेगळे दर्शवण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो. ओके. डॅश डॅश त्याच्यामध्ये फुल स्टॉप वापरला जातो का की कॉमा वापरला जातो की सेमी कोलन वापरला जातो. आपला 2-4 शब्द किंवा ते पार्ट्स असे वेगळे दाखवायचे असतील तर आपण त्यासाठी काय वापरतो तर करेक्ट आन्सर इज कॉमा. बी तर त्यामध्ये कॉमाचा वापर केला जातो. कॉमा इज युज्ड टू सेपरेट वर्ड्स इन अ सेंटेन्स. नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 31. The full stop is used at the dash dash of the sentence. तर पूर्णविराम हा वाक्याच्या कुठे वापरला जातो. बिगिनिंग, मिडल, एंड. And the right answer is, the correct answer is, the full stop is used at the end of the sentence. त्या वाक्याच्या शेवटी कायम विरामचिन्ह जे पूर्णविराम हा येत असतो, फुल स्टॉप येत असतो. And the last question of the grammar section. Which punctuation mark is used to express surprise, joy, sorrow or any other strong emotion? तर एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना दाखवण्यासाठी, दुःख दाखवण्यासाठी किंवा तुमचे आनंद किंवा आपल्याला एखादं सरप्राईज दाखवायचं असेल, आश्चर्यचकित असेल तर आपण त्यासाठी कोणतं विरामचिन्ह वापरतो, पंक्च्युएशन मार्क वापरतो. सो द करेक्ट आन्सर इज सी, एक्सक्लेमेशन मार्क. हे आपण काय करत असतो, वापरत असतो. तर इथे आपले तर प्रश्न या ठिकाणी संपतायत. आय गिव्ह यू द बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन इन द केस ऑफ द क्वेश्चन्स ऑन ग्रामर. व्याकरण आधारित प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता यावे यासाठी मी शुभेच्छा देतो. सो वी विल स्टॉप हियर. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. Thank you, sir.